राज्यभरात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे आमदार होणार की नाही या प्रश्नासोबतच ते कोणत्या पक्षाचे आमदार होणार याची देखील चर्चा सुरू आहे। सत्यजित तांबे भाजपचे आमदार होतील अशी चर्चा सुरू आहे, पण सध्या काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आहेत, तर ते आमदार कोण आहेत हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर यांसारख्या दिग्गज नेत्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकला होता। काँग्रेसचा हात सोडल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी मतदारसंघ हे यादीतलं सर्वात मोठं नाव होतं। राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रातील बडे नेते, पण संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव पडेल अशी त्यांची राजकीय इमेज नाही। मात्र नगरच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे। विशेष म्हणजे नगरमधील सर्वच नेते नगर जिल्ह्यापुरताच विचार करत असतात। त्याला कारणही तसंच आहे। अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीची सत्ता येत असल्याचं पाहून शिवसेना भाजपशी चांगले संबंध ठेवले होते। 2019 मध्ये पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचं लक्षात येताच आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाटताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। परंतु राज्यात महाआघाडीचं समीकरण तयार झाल्यानं त्यांच्या आकांक्षावर पाणी फिरलं गेलं होतं। कालिदास कोळंबकर, वडाळा मतदारसंघ। कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे। विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते। ते सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। काँग्रेस आधी ते शिवसेनेत होते, मात्र राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये गेले होते। पुढे नारायण राणे भाजपमध्ये जाताच तेही भाजपमध्ये गेले। भाजपात प्रवेश केल्यानंतरही कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून निवडून आले आणि आमदार झाले। जयकुमार गोरे, मान मतदारसंघ। काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे जयकुमार गोरे चर्चेत आले आहेत। जयकुमार गोरे हे साताऱ्यातील मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3दा विधानसभा निवडणूक जिंकली। गोरे हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। पण 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करत निवडणूक लढवली होती। एकेकाळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मानले जाणारे जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत। आज घडीला ते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात। नितेश राणे, कणकवली मतदारसंघ। नितेश राणे यांची आपल्या सर्वांना माहीत असलेली ओळख म्हणजे नारायण राणे यांचे चिरंजीव। सोशल मीडियावर पोस्ट लिहून ते सतत चर्चेत असतात। नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर स्वाभिमानी पक्षाचा काही काळ सोडला, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नारायण राणेंच्या पाठोपाठ नितेश राणेही भाजपत गेले आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून आले, पण भाजपच्या चिन्हावर। काशीराम पावरा, शिरपूर विधानसभा मतदारसंघ। धुळे जिल्ह्यात सरपंच पदापासून सुरुवात करत आमदार पदापर्यंतचा प्रवास काशीराम पावरा यांनी पूर्ण केलाय। धुळे जिल्ह्यातील आदिवासींचे तारणहार म्हणून आमदार काशीराम पावरा यांच्याकडे पाहिलं जात आहे। सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करत ते 2009 साली आमदार झाले। त्यानंतर पावरा शिरपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर सलग 2दा निवडून आले। 2019 पर्यंत राज्यातीलच नाही तर शिरपूरमधील गंत बदलल्याचं पावरा यांच्या लक्षात आलं। शिरपूरमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं पाहून निवडणुकीच्या अवघ्या 20 दिवस आधी पावरा यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। गोपालदास अग्रवाल, गोंदिया विधानसभा मतदारसंघ। गोंदियामधून सलग 3 वेळा आमदार झालेल्या गोपालदास अग्रवाल यांनी 2019च्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला। गोपालदास अग्रवाल जवळजवळ 27 वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला। रविशेठ पाटील, पेन मतदारसंघ। रायगड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती असे रविशेठ पाटीलही 2019च्या आधी भाजपमध्ये गेले। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
प्रवेश करत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सध्या राज्यात सत्यजित तांबे यांच्या निर्णयाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या अपक्ष लढण्यामागे भाजपच असल्याची चर्चा देखील आहे. याचं खरं कारण येणाऱ्या काळात समोर येईलच. पण त्याआधी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राईब करा.